महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन आगार कंत्राटी गाड्यांमुळे अडचणीत, खड्डेमय रस्ते आणि मोडकळीस आलेल्या एसटी गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त। श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील एसटी प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सुरू असणारा कंत्राटी गाड्यांचा कारभार आता ऐरणीवर आला आहे। श्रीवर्धन आगारातील दयनीय अवस्थेतील खाजगी भाडेतत्वावरील बसेस त्वरित रद्द कराव्यात अशी जोरदार मागणी एसटी प्रवासी संघटनेने केली असून या संदर्भात थेट राज्याच्या परिवहन मंत्र्याकडे दाद मागण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील ग्रामीण मार्गावरील इतर जिल्हा मार्ग आणि घाट रस्ते सध्या अत्यंत खड्डेमय झाले आहेत। अशा बिकट रस्त्यांवरून प्रवास करताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्यातच भर म्हणून श्रीवर्धन आगारातील 13 कंत्राटी खाजगी भाडेतत्वावरील बसेस प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण करत आहेत। एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल श्रीधर महामुंडकर यांनी स्थानिक आणि जिल्हा प्रशासनासमवेत लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले आहे। या गंभीर विषयावर थेट परिवहन मंत्री माननीय नामदार श्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे। बसेसच्या खिडक्यांच्या फुटलेल्या काचांच्या जागी थेट प्लायवूड ठोकण्यात आले आहेत। गाड्यांमधील बैठकीची दुरावस्था झाली असून संकटकालीन दरवाजे नादुरुस्त आहेत। फोन चार्जर बंद असून गाड्या वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत। घाट रस्ते व खड्ड्यांची दुरावस्था पाहता या धोकादायक आणि निकृष्ट दर्जाच्या किमान 6 ते 7 कंत्राटी गाड्या तातडीने रद्द कराव्यात अशी अभ्यासू मागणी श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात आहे। आता या मागणीवर स्थानिक प्रशासन आणि एसटी महामंडळ काय पावले उचलतात याकडे दोन्ही तालुक्यांचे प्रवाशांचे लक्ष लागले आहे। प्रवाशीच आम्ही चॅनेलला फोटो पाठवतो असे सांगत ते फोटो पाठवतात। महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेल सर्वसामान्यांसाठी मांडत असलेले हे विषय आपणाला कसे वाटतात ते कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करायलाही विसरू नका। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय कांबेटेंसह तृप्ती होईल, म्हसळा।